नमस्कार. मी प्राध्यापक आशालता कांबळे. संविधान मूल्यांचं साहित्य म्हणजेच माणूस घडवणारं साहित्य याचा प्रचार प्रसार करणे या उपक्रमाअंतर्गत मी आज आपणासमोर घेऊन येत आहे एक कथा, जिचं नाव आहे तिची वाटच वेगळी. मथु सावंत या लेखिकेने लिहिलेल्या या कथेमध्ये स्त्रियांच्या हक्कांविषयीची जागरूकता आहे. जर का पतीने दुसरं लग्न केलं तर सहसा स्त्री माहेरी जाते आणि रडत बसते. पण या कथेमधली जी नायिका आहे ती अशा वेळेला काय करते, संविधानातील मूल्य याच्यामध्ये कशी आली आहेत, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा ही नायिका कशा पद्धतीने उपयोग करून घेते, या सगळ्याचं खूप छान चित्रण मथु सावंत यांनी या कथेमध्ये केलेलं आहे. तर आपण आज पाहूया लेखिका मथु सावंत यांच्या तिची वाटच वेगळी या कथेची मीमांसा. पावसाने झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं तर जाणार कुठे, अशी म्हण पूर्वीच्या बायकांच्या तोंडी असे. भारतीय संविधानाने मात्र ही म्हण खोटी ठरवली. नवऱ्याने मारलं तर न्यायालयात जावं असं सांगितलं. भारतीय संविधानात एक व्यक्ती एक मत आणि एक व्यक्ती एक मूल्य ही क्रांतिकारी तरतूद करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने अधिकार दिले. हिंदू कोड बिलाच्या तरतुदीमुळे स्त्रीला कौटुंबिक संरक्षण मिळालं. पूर्वी पती म्हणेल तेव्हा तिला माहेरी पाठवून दिलं जात असे आणि तो दुसरं लग्न करायला मोकळा होत असे. हिंदू कोड बिलाने पुरुषावर पती म्हणून हे सारं न करण्याविषयी कायदेशीर बंधनं घातली. स्त्रीला त्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार प्राप्त करून दिले. पूर्वी जी स्त्री मुकाट्याने सारं सहन करायची तिला भारतीय संविधानाने जगण्याचं बळ प्राप्त करून दिलं, सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. स्त्रीच्या माणूस म्हणून जगण्याची संविधानातील ही मूल्य 1970 नंतरच्या नवसाहित्यामध्येही प्रतिबिंबित व्हायला लागली. लेखिका मथु सावंत यांचा तिची वाटच वेगळी हा याच साहित्य परंपरेतील कथासंग्रह. यातील ही शीर्षक कथा बनपूर गावात घडते. कथेतील नायिका चंद्रकला आपल्या पतीला श्रीपतीला कायद्याचा चांगलाच दणका दाखवते. त्याला हातकड्या घालायला लावून तुरुंगात रवानगी करते आणि त्याच गावात सासरच्या घरी राहून हिमतीने शेतीवाडी करते असे यातील कथानक. लेखिकेने अतिशय प्रभावीपणे यात संविधानातील अधिकारांचा स्त्रीने कसा योग्य वापर करावा हे सूचित केलेलं आहे. कथेची सुरुवात बनपूर गावच्या सरपंचाची विजयी मिरवणूक निघते या घटनेने होते. सरपंच गंगाधर विजयी मुद्रेने उघड्या जीपमध्ये उभा असतो. त्याच्या शेजारी चंद्रकलेचा पती आणि गंगाधरचा मित्र श्रीपती उभा असतो. गंगाधर पाटील जिंदाबाद, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी गाव दुमदुमत असतं. बँडवाले बेभान होऊन नाचणारे कार्यकर्ते आणि श्रीपतीचे आनंदाने लकाकणारे डोळे अशा साऱ्या आनंदमय वातावरणाला एकदम कलाटणी मिळते. अचानक धुरळा उडवीत पोलीस गावात दाखल होतात. त्यांच्याबरोबरच चंद्रकला हजर असते. डोळ्यात अंगार फुललेली ती श्रीपतीकडे बोट दाखवून म्हणते, साहेब, हेच ते फसवणूक करून माझं जीवन उद्ध्वस्त करू पाहणारे लोक. पकडा यांना. काही कळण्याच्या आतच इन्स्पेक्टर श्रीपती आणि गंगाधरला बेड्या घालून जीपमध्ये टाकतात. आल्या वेगाने धुरळा उडवीत जीप निघून जाते. वाचकही हे सारे वाचून क्षणभर स्तिमित होतो. जणू त्याच्या डोळ्यासमोर धुरळाच धुरळा होऊन जातो. अशी कशी ही पत्नी, विजयी मिरवणुकीतील पतीच्या हातात बेड्या ठोकणारी, पतिव्रतेसारखी त्याच्या आनंदात सामील व्हायच्याऐवजी त्याच्या दुःखाला कारण ठरणारी, अनेक प्रश्नांची मालिका वाचकाच्या समोर उभी राहते आणि मग कथेच्या फ्लॅशबॅक पद्धतीने उलगडत जाण्याबरोबर साऱ्या प्रश्नांची उत्तरेही उलगडत जातात. हळूहळू पुढे सरकण्याबरोबर त्याच्याही प्रश्नांना हळूहळू उत्तरे मिळत जातात. यातील नायिका चंद्रकला ही पारंपरिक पातिव्रत्याच्या विळख्यात सापडलेली नाही आहे, तर भारतीय संविधानाने जागृत केलेली स्त्री आहे.
शिका, स्वावलंबी बना, संघर्ष करा, अन्यायाविरुद्ध बंड करा, समाज ऋण फेडा, हे ब्रीदवाक्य शाळेत असताना तिने वारंवार ऐकलेलं होतं. श्रीपतीशी लग्न होऊन ती सासरी येते तेव्हाही ही वाक्य तिच्या हृदयात असतातच. अनायासे बनपूर गावी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होतात. बायकांसाठी राखीव वॉर्डातून तिला उभं करावं म्हणून सासरी रामजी मामा तिच्या नवऱ्याला समजावतात आणि समाजासाठी काही करण्याची आयतीच संधी आपल्याला चालून आली असं तिला वाटू लागतं. ती निवडणुकीला उभी राहते, निवडूनही येते. आता सारे सदस्य तिला सरपंच पदासाठी उभे राहण्याची गळ घालतात. तिच्या सासऱ्यांचीही तिला या गोष्टीसाठी साथ असते, पण नवरा श्रीपतीचा मात्र विरोध असतो. श्रीपतीचा मित्र गंगाधर पाटील वर्षानुवर्षे त्या गावचा सरपंच झालेला असतो. यावेळी सरपंच पद राखीव जागेमुळे महिलेला मिळणार म्हणून त्याची पंचाईत होते. त्याचा डाव असतो की सरपंच पदासाठी कुणी महिलेने अर्जच भरला नाही तर आपोआपच ती जागा रिकामी राहील आणि उपसरपंच म्हणून आपणच सरपंचाचं काम पाहू. कुणा बाईच्या हाताखाली काम करणं म्हणजे पुरुषाचा अपमान, म्हणून तो काही केल्या चंद्र केलेला सरपंच पदासाठी अर्ज भरू द्यायचा नाही असं ठरवतो. त्यासाठी तो श्रीपतीला विश्वासात घेतो. लेखिकेने इथे श्रीपती आणि गंगाधरच्या संवादातून पुरुषी मानसिकतेचं सहजपणे दर्शन घडवलंय. बघा हा संवाद. मग काय दोस्ता, वहिनी राजी झाल्या ना? नाव काढू नका तिचं माझ्या मोरं. माझं डोसकंच आऊट झालंय बघ. भावकीचे आहेत की साले कडूचे. आमचं चांगलं चाललेलं ते याला कुठे पाहवतंय. हिला लावली फूस. तू काय बी काळजी करू नको. अरे लंगोटी यार आपण. बायको एक गेली तर दुसरी मिळत, पण दोस्ताचं मन मोडणार नाही. अरे तू सरपंच झालास तर मीच सरपंच बनल्यासारखं आहे की, श्रीपती म्हणाला. त्याच्या बोलण्याचा धागा पकडीत गंगाधर म्हणाला, मनातलं बोललास बघ माझ्या. अरे मी उपसरपंच म्हणून राहीन, वहिनी सरपंच होईल, पण बाईच्या हाताखाली काम करणं मनाला पटत नाही बघ. त्याची नाराजी ओळखून श्रीपती म्हणाला, ए दोस्ता, अरे मी असल्यावर तू नाराज का होतोस? मी तुला सरपंच करून सुखाचा घास घेईन. दोस्तासाठी एवढं करू शकलो नाही तर तू असल्या जिंदगीवर. तू चिंताच करू नकोस. मी सगळं बरोबर करतो. उद्याच नेऊन घालतो तिला माहेरी. बायकांची जात 4 दिवस कुरकुर करते, मग बसते गुमान. या संवादातून लेखिकेने बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकलाय. भारतातील मनुवादी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेने स्त्रीला वर्षानुवर्षे जे जीवन जगायला भाग पाडलं त्याचं लख्ख प्रतिबिंब या छोट्याशा संवादातून घडतं. बाईच्या हाताखाली कुणाही पुरुषाने काम करणं हा पुरुषाचा अपमान. बायको म्हणजे कवडी मुलाची स्त्री, म्हणूनच ती गेली तर दुसरी मिळते. बायकोची नाराजी पुरुषाने विचारात घ्यायची गरज नसते, कारण तिला मन आहे हे व्यवस्थेला मान्यच नाही. बायकोला 4 दिवस माहेरी पाठवली की त्या आपोआपच नरम येते, कारण लग्न झालेल्या बाईची जागा नवऱ्याच्याच घरी हे व्यवस्थेनेच बिंबवलेलं असतं. बाईच्या इज्जतीशी पातिव्रत्याशी त्यामुळे त्याचा थेट संबंध. बाईसुद्धा म्हणूनच नवऱ्याने सोडण्याचा धाक दाखवला की सुतासारखी सरळ होते, मन मारून चूप बसते, नवऱ्याच्या तालावर स्वतःची फरफट होऊ देते. भारतीय संविधान अंमलात येईपर्यंत या देशातील प्रत्येक बाईच्या जगण्याचं हेच सूत्र होतं. आजही संविधानातील कायद्यांचं साऱ्याजणी संरक्षण घेतातच असं नाही, कारण समाजव्यवस्थेने लादलेली विचारसरणी झिडकारायला त्यांच्यात ही हिंमत नसते. स्त्रियांच्यात ही हिंमत यायला हवी, म्हणून फुले आंबेडकरांसारख्या क्रांतिकारकांनी आपलं आयुष्य वेचलं. तिला जागृत करण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले. ज्यांनी ही मूल्ये झेलली त्या स्त्रिया स्वाभिमानाचं आणि स्वतःच्या अस्तित्वाचं जीणं जगत आहेत. लेखिका मथू सावंत यांनी रंगविलेली ह्या कथेतील नायिका चंद्रकला असंच स्वतःच्या अस्तित्वाचं जीणं जगू पाहते. म्हणूनच ती साऱ्या स्त्रीविषयक परंपरांना झुगारून देते. नवऱ्याच्या विरोधाला जुमानत नाही. ती सहज ऐकत नाही, म्हणून तो तिला कुऱ्हाडीच्या दांड्याने वळ फुटेपर्यंत मारतो, माहेरी जायला भाग पाडतो. तिची सासू देखील व्यवस्थेचीच बळी. ती तिला म्हणते,
जा बाई, आपल्या माहेरी जा. राग निवळल्यावर येशील परत. काय सांगावं बाई तुम्हा आजकालच्या शिकलेल्या पोरींना. अगं, संसार तोडणं सोपं असतं या बाई, पण जोडणं लई अवघड काम. नवऱ्याची मर्जी राखणंच बायकांचा धर्म असतो. बाईलाच बाईने द्यायचे हे शहाणपणाचे डोस. परंपरेने हेच चालत आले भारत देशात. सासू, आई, नणंद, जाऊ साऱ्यांनी असेच सल्ले द्यायचे आणि बाईने ते निमूटपणे मानायचे. नाहीतर ह्या बायाच बाईच्या जीवावर उठायला मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे हिंमतवान असणारी बाईसुद्धा ठोस निर्णय घेताना गडबडते. इथे चंद्रकलेच्या बाबतीत असंच होतं. सासर सोडताना तिच्या मनात प्रचंड खळबळ उडते, पण तरीही मनावर दगड ठेवून ती त्या क्षणी सासर सोडतेच. दुसरा मार्गच नव्हता तिच्यापुढे, कारण ते सोडलं नसतं तर पतीचा मार खाऊन मरण पत्करावं लागलं असतं हे तिला माहीत होतं, आणि मरणाचा मार्ग तर तिला स्वीकारायचा नव्हता. हा मार्ग निसर्गाच्या विरोधातला आणि संविधानाच्याही विरोधातला. संविधानाने स्त्रीला जगण्यासाठी कायदा बहाल केला आहे. चंद्रकला माहेरी राहून त्या कायद्याचा आधार घ्यायचं ठरवते आणि पुढे सारं पारडं तिच्याच बाजूने झुकतं. अर्थात हे आपोआप झुकत नाही. त्यासाठी तिला खूप खूप सोसावं लागतं, मोठी किंमत मोजावी लागते. चंद्रकला माहेरी जाताच तिचा नवरा दुसरं लग्न करतो. इकडे चंद्रकला स्वतःला न्याय मिळवायचाच या इराद्याने कामाला लागते. ती आपल्या चुलत सासऱ्यांच्या मदतीने सरपंच पदाचा फॉर्म दाखल करायचा निर्णय घेते. पण इथेही गंगाधर तिला नामोहरम करायचा प्रयत्न करतो. तिचा फॉर्मच बनपूर ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचू नये म्हणून तो रामजी पाटलाला वाटेतच अडवून मारहाण करतो. स्वतःचा सरपंच पदाचा मार्ग तो अशा प्रकारे मोकळा करतो. सरपंच पदासाठी कोणाचाच अर्ज न आल्याने ते पद मोकळे राहते आणि गंगाधर उपसरपंच म्हणून सरपंचाचा कारभार पाहण्यास मोकळा होतो. दोन्ही पदं आपोआपच त्याच्याकडे चालून आल्यासारखे त्याला वाटतात. आनंदाच्या भरात तो आपली विजयी मिरवणूक काढतो. श्रीपती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही मिरवणुकीत सामील करतो. इकडे रामजी पाटील मारहाणीत जखमी होऊन दवाखान्यात विव्हळत पडतात. राजकारणातील ही वास्तवता लेखिकेने एका बाजूने रंगवलेली आहे, तर दुसऱ्या बाजूने संविधानातील हक्कांच्या जाणीवा. कोणी कितीही मातब्बर असला तरी संविधानातल्या कायद्यापुढे तो कुणीच नसतो. फक्त या कायद्यांचा शांत डोक्याने उपयोग करून घ्यायचा असतो. या कथेतील चंद्रकला याच कायद्याचा उपयोग करून स्वतःवरचा अन्याय दूर करते. ती गंगाधर आणि आपल्या पतीविरुद्धही पोलिसात फिर्याद दाखल करते. लेखिकेचं या कथेच्या मांडणीमध्ये खरं कसब पुढेच आहे. चंद्रकलेचा पती तुरुंगात जातो इथपर्यंतच कथा संपत नाही, तर लेखिका पुढे त्याला छान कलाटणी देते, जे सर्वसामान्य माणसाच्या ध्यानीमनेही नसते. चंद्रकला इथे खऱ्या अर्थाने जागृत स्त्री आहे. तिला संविधानाने स्त्रीला दिलेल्या हक्कांची जाणीव आहे. लग्न झालेल्या स्त्रीचा पतीच्या घरावर, त्याच्या संपत्तीवर पुरेपूर हक्क असतो. तिने तो सहजासहजी सोडायचा नसतो. पती मारहाण करताना तिने त्याचं घर सोडलं, कारण त्यावेळी तिला तिच्या संरक्षणाची हमी नव्हती. आता मात्र पती तुरुंगात असल्यामुळे आणि त्याला कायद्याचा बडगा दाखवल्यामुळे तिच्या संरक्षणाची हमी तिला मिळाली. म्हणूनच ती आता माहेरी न जाता आपल्या सासरच्या घरी प्रवेश करते. पतीची दुसरी पत्नी तिचे पाय धरून रडायला लागते, तेव्हा तिला म्हणते, रडू नको, रडण्यातच माझी जिंदगी गेली आजवर. आल्या प्रसंगाला धीरानं सामोरी जा. तू आणि मी स्त्री असलो तरी दोघींच्या जगण्याचे मार्ग वेगळे आहेत. तू काय आणि मी काय, गरिबीमुळे अशा परिस्थितीची शिकार झालो आहोत. लेखिकेने इथे पतीच्या दुसऱ्या पत्नीवर सूड उगवणारी नायिका दाखवली असती, पण चंद्रकला सर्वसामान्य स्त्री नाही. परिस्थितीची शिकार असली तरी भारतीय संविधानाने दिलेला जगण्याचा डोळस मार्ग श्रद्धेने स्वीकारलेली ती स्त्री आहे. तिच्या हृदयात करुणा आहे. ती खरीखुरी ज्ञानी आहे. म्हणूनच ती परिस्थितीची शिकार बनलेल्या दुसऱ्या स्त्रीचा राग करीत नाही, तर तिला समजून घेते. आल्या प्रसंगाला धीरानं सामोरं जाण्याविषयी तिला सुचवते. रडण्यातच जिंदगी न घालवण्याचा सल्ला देते. ह्या कथेतील हा एवढा भाग म्हणजे कथेचा प्राण आहे. सत्याचा शोध घेणारी आणि सामाजिक न्यायाची जाणीव असणारी अशी ही नायिका म्हणजे भारतीय संविधानाला अपेक्षित अशी आदर्श स्त्री आहे.
ही नायिका प्रतिकूल परिस्थितीला सामोरी जाते. बनपूरला स्वतःच्याच घरी राहून कामधंदा करते, शेतीकडे पाहते. तिला पाहून सारे कुजबुजतात. गावची वाघीण आहे ती, तिची वाटच वेगळी आहे. परंपरेने स्त्रीला आखून दिलेला रस्ता आणि संविधानाने बहाल केलेला रस्ता यात जमीन अस्मानाचा फरक आहे. परंपरेचा मार्ग तिला शेळीसारखी कसायापुढे मान तुकवायला सांगतो, तर संविधानाचा मार्ग तिला वाघिणीसारखं शौर्याचं जिणं जगायला सांगतो. अर्थात हे जिणं जगताना संविधानाने दिलेल्या हक्कांचा दुरुपयोग न करणे ही तिची नैतिकता झाली. नैतिकतेच्या मार्गाने कायद्याचा आधार घेत स्वाभिमानाने जगता जगता इतरांनाही बदलवता येतं. भारतीय व्यवस्थेच्या बळी असलेल्या स्त्रीला संविधानाने हाच तर मार्ग दिला आहे, जो स्त्रीला व्यवस्थेची बळी न जाता व्यवस्था बदलवण्याचा प्रयत्न करायला सांगतो. पूर्वीच्या बायका एक म्हण सातत्याने म्हणायच्या, पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर कुठे जावं. भारतीय संविधानाच्या भाषेत आज मात्र ही म्हण खोटी पाडली. आज प्रत्येक स्त्री म्हणू शकते, पावसाने झोडपलं तर घरात बसावं आणि नवऱ्याने मारलं तर न्यायालयात धावावं. बंधू भगिनींनो, आपल्याला ही कथा कशी वाटली ते जरूर कमेंट करून मला सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.